सर्वांना नमस्कार. आज होता मंगळवार म्हणून गेले होते कडजाईच्या मंदिरात आणि एकदमच भारी वाटतं कडजाईच्या मंदिरात गेलं की. पण सकाळी सकाळी उठल्यावर आता नुसतं चपाती भाजीवर तर काही भागत नाही, कारण की शर्वीच्या पप्पांना आता थोडी गरमी पण चालू झाली आहे, तर त्यांना वाटतं की काहीतरी एक्स्ट्राचं पाहिजे म्हणजे जेवण जाईल. आणि शर्वील सकाळी सकाळी रडत होता की डोसा बनव, पण डोसा कसं काय एवढ्या गडबडीत बनवणार, किंवा पीठच तयार नव्हतं आपलं. त्यामुळे मग त्याला असं त्रिकोणी चौकोनी पुऱ्या बनवून दिल्या. मग तो काय खुश झाला. त्यानंतर मी माझं आवरून घेतलं, कारण की मला जायचं होतं गावामध्ये. शर्विलची फी पण भरायची होती, कारण की लास्ट इन्स्टॉलमेंट बाकी होती, मग त्याची फी पण भरावी म्हणली. मग मी माझं आवरलं आणि त्यानंतर रिटर्न आल्यानंतर मला किचन पण आवरायचं होतं. किचन वगैरे मी लगेचच आवरून घेतलं. किचन आवरल्यानंतर मग काय मला आज करायच्या होत्या सुरळीच्या वड्या. ॲक्च्युली मी ठरवलं होतं घरी राहिलेत तर आता रोज काही ना काहीतरी छोटा मोठा पदार्थ बनवणार. म्हणजे असं नव्हतं ठरवलं मी की काहीतरी वेगळी रेसिपी करायची आणि यूट्यूबवर टाकायची किंवा इंस्टाग्रामवर टाकायची, पण असं ठरवलेलं की रोज काहीतरी वेगळं बनवायचं, घरात जे काही साहित्य अवेलेबल आहे त्याच्यातूनच. मग आज बनवल्या होत्या सुरळीच्या वड्या आणि मला वाटलेलं की मला जमतील का नाही, पण त्या खरंच एकदम, तुम्ही बघू शकता, एकदम व्यवस्थित अशा जमल्या होत्या. जसं त्यांनी मला रेसिपी दाखवली होती, मी यूट्यूबवरनंच रेसिपी बघितली होती, जशी रेसिपी दाखवलेली ना एकदम तशाच सुरळीच्या वड्या झाल्या होत्या. आणि मला खरंच भारी वाटलं की मी काहीतरी बनवलं आणि ते इतकं छान झालंय. आणि त्यानंतर गेलो होतो बाजारामध्ये आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय.